हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा, युवा सेना प्रमुख युवा नेते आदित्य ठाकरे साहेबांचा, शिवसेना जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। यानंतर शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद अण्णा चौधरी आपले मार्गदर्शन करतात। आई तुळजा भवानी, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली चाललेला हा पक्ष आणि पक्ष संघटनेने आज कांदा आंदोलन आणि निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय नेते सुरेशजी भोर साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय दिलीपदादा बामणे, भास्करजी गाडगे, सर्व मान्यवर मंडळी, पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पत्रकार मित्र, आज खऱ्या अर्थानं कांदा फक्त निवेदन द्यायचं आहे या निवेदन देत असताना मोजकीच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समितीचे उपसभापती असतील आणि सर्व शिवसैनिक असतील। खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर गेले 4-5 महिने आपण तसं पाहिलं तर वर्षभर वाणी साहेब कांद्याला बाजार अजिबात मिळालेले नाही। जसं मोदी सरकार, मोदी साहेब सांगायचे अच्छे दिन आने वाले है, पण आम्हाला रविदादा पठाडे अच्छे दिन बघायला यांच्या सरकारच्या माध्यमामधून आजपर्यंत बघायला मिळालेले नाहीयेत। परंतु मोदी सरकार पक्षाचं नेतृत्व करत असताना आज शेतकऱ्यांच्या ज्या झालेल्या नुकसानी असेल, शेतकरी खऱ्या अर्थानं मेथाकुटीला आलेला असेल, आतापर्यंत कधी शेतकरी एवढा मेथाकुटीला आलेला नाही, तो आता ह्या मोदी सरकारच्या काळामध्ये हा शेतकरी मेथाकुटीला आलेला दिसत आहे। आम्ही शेतकरी आहोत, कांदा उत्पादक आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी मगाशी आमच्या काचळे साहेबांनी सांगितलं, फुलाच्या बाजारभावाचं, भेंडी असेल, तरकाऱ्या असतील, कशा प्रकारे शेतकऱ्याला नागवले जातंय याकडे कोणत्याही सरकारच्या मग आमदार असेल, खासदार असेल, एकाही प्रतिनिधीचं शेतकऱ्याकडे लक्ष नाहीयेत। आणि अशा प्रकारे मोदी सरकार सांगते अच्छे दिन आने वाले, मध्यंतरच्या काळामध्ये खिरापत गॅसची वाटली गेली, सर्वसामान्य जनतेला गॅस दिला, तुम्ही आम्हाला दिला, परंतु आज स्वयंपाकासाठी गॅस शिल्लक नाहीयेत। सरपण म्हणावं तर कुठं बाबळी शिल्लक राहिलेली नाही, सरपण तोडण्यासाठी नाही, आणि इंधन जळाऊ लाकडं सुद्धा राहिलेली नाहीत। अशा या काळामध्ये आज मोठा तुटवडा हा गॅसचा आहे। आणि या माध्यमामधून आज पॉल्ट्री फार्मवाले माझ्याकडे आले होते, म्हटले आमचं निवेदन द्या, आम्हाला पॉल्ट्री फार्म चालवायचे, परंतु त्या ठिकाणी गॅस लागत आहोत उष्णता ऊर्जा निर्माण करण्यासाठी, तो गॅस सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक नाहीयेत। आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक कार्यालयांमध्ये जा, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाहीयेत, अर्थात पोलीस स्टेशनला जा, त्या ठिकाणी जनतेला न्याय मिळत नाहीयेत, त्या ठिकाणी त्या गरीब जनतेला हुडकावून लावलं जातं, परंतु त्याची केस नोंदवली जात नाही, त्याची दखल घेतली जात नाही, त्याचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं जात नाही। अशा प्रकारची दादागिरी या खऱ्या अर्थानं या पक्षाची चाललेली आहे। भाजप नेते मजबूर झालेले आहेत। आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, त्यांना म्हणा ECच्या बाहेर या, कांदा खुरपणाऱ्या महिलांची मुलाखत घ्या, कांदा लागवड करणारी महिलांची मुलाखत घ्या, किंवा ज्या शेतकऱ्याला खत आणावं लागतं त्याला विचारा एका खताच्या गुणीचा बाजारभाव काय आहे। आज 2200च्या पुढे जर 24-24ची गोण गेली, 10-26ची गोण गेली, तर त्या शेतकऱ्याला 10-26 खत, 24-24 खत हे मिळत वेळत नाही, परंतु त्याच्या किमती एवढ्या मोठ्या गगनाला मिळालेल्या आहेत। आणि ह्या किमती गगनाला मिळाल्यामुळं आज शेतकऱ्याला 70 ते 80 हजार रुपये एकरी कांदा लागवडीला खर्च येत आहे। कांदा लागवड करण्यापूर्वी शेतीची जी मशागत करावी लागते, ट्रॅक्टरवाल्याला आज 1200 रुपये एकरी, मला वाटतं तासाला 1200 रुपये मोजावं लागतात। त्याचप्रमाणे नांगरणी असेल, फडणी असेल, कांद्याचे वावर तयार करायचे, या सर्व पद्धती असतील, याचा जर खर्च जर काढला तंतोतंत तर शेतकऱ्याला कांदा अजिबात परवडत नाहीयेत। व्यापार करणाऱ्याला फक्त गोणी आल्यानंतर व्यापार कसा करायचा त्यांना सांगावं लागत नाही, परंतु निर्यात ही काही दिवस बंद ठेवली गेली, निर्यात बंद, कांद्याला बाजारभाव नाहीयेत,
आणि शेतकरी बाकी मेथाकुटीला आलेला नाही, आता मेथाकुटीला आलेला आहे. परंतु हा मेथाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आजही तुम्ही वाणी साहेब, लाईटची अवस्था काय आहे. लाईट ही 9 वाजता येते, 5 वाजता गुल होती. उन्हात पाणी सुद्धा मोटरींचं चालत नाहीये आणि पाणी सुद्धा त्या हिशोबात शेताला मिळत नाही, लाईट सुद्धा पुरती मिळत नाही. आणि मग मोदी सरकार सांगते अच्छे दिन आने वाले है. अरे अच्छे दिन, ह्या भामट्यांना पैसा मिळाला, ज्या भामट्यांना काहीतरी मिळालं ते मग आमदार असतील, खासदार असतील, चला भाजपात, मग खिरापत खायलाच जातात. आणि मग आमच्या शेतकऱ्यांचं वाली कोण आणि शेतकऱ्यांना वाली कोण मिळणार. तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची मतं घेता, शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही आमदार होता, शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही खासदार होता, शेतकऱ्यांच्या मतावर तुमचं मंत्रिमंडळ तयार होतं. मग शेतकऱ्याचा हिशोब कुठं आहे. आणि अशा प्रकारे हे खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते खऱ्या अर्थानं उद्धव साहेब झाले आणि उद्धव साहेब खऱ्या अर्थानं नेता हा शेतकऱ्यांचा नेता, शेतकऱ्यांना न्याय देणारा नेता. परंतु या भाजप सरकारला हे खपलं नाही, या सरकारला या गोष्टी खपल्या नाहीत आणि शेतकऱ्याच्या हिताचं कोणतंही काम ही मंडळी करणार नाहीत. म्हणून आता आम्ही थोडे आलेलो आहोत, परंतु यापुढे वाणी साहेब सांगतो शेतकऱ्यांच्या गाड्या भरून रस्त्यावर येतील, चक्का जाम केल्याशिवाय शेतकरी आणि आमचा उद्धव साहेबांचा कार्यकर्ता राहणार नाही. आमच्या उद्धव साहेबांचे कार्यकर्ते नाही म्हटलं तरी सर्व कार्यकर्ते किंवा मतदार हे जाग्यावर आहेत. शेतकऱ्यांचा जो आवाज दिला, आज जरी आमचे भास्कर शेठ गाडगे असतील किंवा नेत्यांनी सांगितलं असतं आपल्याला आंदोलन करायचं, चक्का जाम करायचा तर रस्ता आम्ही जाम करू शकलो असतो. ही फक्त आम्हाला आज निवेदन द्यायचे आणि निवेदन देण्यासाठी तहसीलदार साहेबांकडे फक्त होऊ दिली तरी एवढे मोठे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. अशा प्रकारे खताचे बाजारभाव बघा, कांदा काढणीचा बाजारभाव बघा, त्याचप्रमाणे कांदा साठवणीच्या कांदा चाळीला होणारा खर्च बघा. या सर्व जर गोष्टी पाहिल्या तर माझ्या शेतकऱ्याच्या पत्रामध्ये काय पडतंय. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक शासन दरबारी दरवाजे ठोकायला गेलं तर शासनाला कुठल्याही प्रकारची जाग येत नाहीयेत. आमची शिकलेली मुलं शेतात राबतात, त्यांना न्याय मिळत नाहीयेत. शिकलेल्या मुलांचे हजारो रुपये भरून तुम्ही फॉर्म काढतायत, ही परीक्षा, एमआरची परीक्षा, याची परीक्षा, परंतु परीक्षेचे पेपर फुटले म्हणून त्या परीक्षा रद्द होत्यात आणि शेतकऱ्यांच्या मुलांचं हजारो रुपये खर्च त्या फॉर्म भरणीत जातात. याचा सुद्धा निर्णय कोण घेत नाहीत आणि भाजप पक्ष याच्याकडे सुद्धा लक्ष देत नाहीत. आणि म्हणून भाजप पक्षाला कुठंतरी जाग यावी, आपल्याला कुणीतरी जा विचारतंय, आपल्याला कुणीतरी जा विचारणारे कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून हे कार्यकर्ते आज या ठिकाणी तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि ह्या निवेदनानंतर तहसीलदार साहेबांनी आमचा आवाज जर तिथपर्यंत मंत्रालयापर्यंत नाही पोहोचवला तर तो आवाज आम्ही खऱ्या अर्थानं रस्त्यावरती शेतकऱ्यांच्या माध्यमामधून, आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमामधून आमची सर्वजण चक्का जाम केल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही, याची नोंद खऱ्या अर्थानं भाजप सरकारने घ्यावी आणि या भाजप सरकारला जाग यावी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्ते भोर साहेबांपासून तर बांबले साहेबांपासून तर सर्व तळागाळातील शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, गट प्रमुख असेल, अंगीकृत संघटना असतील, या सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद घ्यावी. बोलण्यासारखं महाराज भरपूर आहे, आपल्याला सुद्धा सरकार लक्ष देत आहे का. फक्त सांगते महाराज माझे पंढरपूरची यात्रा आली का हारत्यांचा, याची यात्रा आली का हारत्या. अरे पण आमच्यासाठी आहे काय, शेतकऱ्यांसाठी काय, आमच्या महाराज मंडळींसाठी काय काय शिल्लक ठेवलंय. आणि म्हणून मोदी सरकारला वेळेत जाग यावी. गॅसचे बाजार वाढवलेत, पेट्रोलचे बाजार वाढवलेत, डिझेलचे बाजार वाढवलेत, तेही वेळेत मिळत नाहीयेत. शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं आवाज दाबला जात आहे, हा आवाज उठवण्याचं काम आम्ही मंडळी करत आहोत. आणि म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख या नात्यानं वाणी साहेब आपण सर्वजण आलात आणि ह्या निवेदनाची जर नोंद तहसील साहेबांनी नाही घेतली आणि त्यांचं गाऱ्हाणं जर मंत्रालयापर्यंत नाही मांडलं तर थोड्या दिवसात हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्का जाम करून, रस्ता जाम करून एसीत बसणाऱ्यांना खाली उतरवण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते करू. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आपण ह्या ठिकाणी जमलो आहोत। माझा शेतकरी राजा 12 महिने कष्ट करतो, उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये शेतात राबतो आणि पिकं घेतो। कांदा पीक घेत असताना खते, औषधे, बी बियाणे, मजुरी, पाणी, वाहतूक यावर खर्च करतो, पण ज्यावेळी बाजारात कांदा विक्री नेतो त्यावेळी केवढे मोल भावाने कांदा विकावा लागतो, खर्च निघत नाही। ही माझ्या शेतकऱ्यांची शोकांतिका आहे। खरं पाहता, वास्तविक पाहता खतांचे वाढलेले बाजारभाव, अवेळी पाऊस, गारपीट या सर्व गोष्टीचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागतो। शेतीमालाला शहरात जरी जास्त बाजारभाव मिळाला तर शेतकरी हातामध्ये काहीच पडत नाही। याचं कारण मध्यस्थ, दलाल, बाजार व्यवस्था हे फायदा घेतात, हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे। ज्यावेळेला शेतकरी राजा माझा कांदा पिकवतो, कांदा लागवडीपासून अगदी रोपापासून लागवडीपासून तर बाजार कांदा नेतपर्यंत 12 ते 15 रुपये खर्च येतो, पण तोच कांदा विक्रीला नेल्यास तर किलो मागे 12 ते 15 खर्च येतो, पण किलो विक्रीला गेल्यानंतर 9 ते 10 रुपये मिळतो किलो मागे। काहीच परवडत नाही, भांडवल सुद्धा निघत नाही। आधीच कर्जबाजारी असताना माझा शेतकरी राजा कर्ज खाईत लोटला जातोय। शेतकऱ्याला जगाचा, देशाचा पोशिंदा म्हटलं जातंय, पण त्याची अवहेलना केली जाते। शेतकरी वाचला तर जग वाचेल, त्यासाठी आमची शासनाकडे मागणी आहे, कांदा पिकाला हमीभाव द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, मध्यस्थ दलाल यांचा हस्तक्षेप कमी करा। आमचा संघर्ष कोणाविरुद्ध नाही, आमचा लढा शेतकरी बांधवांना न्याय मिळण्यासाठी आहे। शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे। शेतकरी राजा माझा रोज रोज मरतोय, साऱ्या जगाला जपण्यासाठी रोज रोज खपतोय। रात्रंदिने करून कष्ट पिकवला कांदा, हमी भावाने केला रे वांदा, कर्ज काढून जगवली पिकं, नाही त्याला भाव, कसा मांडला माझ्या नशिबाचा डाव, कसं वाढवू आणि शिकवू माझ्या लेकराला, कसं सामोरी जाऊ कर्ज घेतलेल्या बँकेला, माये बाप सरकार आत्महत्या आम्ही नाही करणार, आंदोलन आमच्या रस्त्यावर, आता मंत्रालयात घुसणार, निवडून आला तर तुम्ही जनतेच्या मतावर, नाही फिरू देणार तुम्हाला आता रस्त्यावर, पेटणार आंदोलन गावोगाव, कांदा महागाईच्या विरोधात आणि शेतकऱ्यांना कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये सन्माननीय पक्षाचे संपर्क नेते, पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि पक्षाचे तालुका प्रमुख, विधानसभा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख, युवा सेना प्रमुख, सर्वच पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। शासनाला आम्ही निवेदन देण्यासाठी शांततेच्या मार्गाने आज हा पहिलं पाऊल आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा जर उत्पादन खर्च पाहिला तर 2000 साली शेतकऱ्यांना खताची गोणी 400 रुपयाला 500 रुपयाला मिळत होती, ही आज खताची गोण 2000 रुपयापर्यंत घ्यावी लागते, 2200 रुपयाला घ्यावी लागते। महिलेला आज 600 रुपये रोज आहे, 2000 साली महिलेला 200 रुपये रोज होता। म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झालेली आहे। शेतकऱ्याला 15 रुपयापर्यंतचा उत्पादन खर्च हा अपेक्षित आहे, त्यामुळं शेतकऱ्याला 200 ते 300 रुपयाचा हमीभाव हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। या मागणीसाठी सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि तहसीलदार साहेबांना आज आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन देत आहोत। अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत, महागाईचा भस्मासूर आहे, गॅस मिळत नाहीयेत, आज शाळेचे ॲडमिशनचा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे। कारण शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फी भरण्यासाठी शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची वास्तविकता शासनानं लक्षात घ्यावी आणि शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा, ही मागणी आग्रहानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही पदाधिकारी या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत। यामध्ये निवेदन दिल्यानंतर काही जर पर्याय निघाला नाही तर निश्चितपणानं पक्षाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन रस्त्यावर उतरून आमचा पक्ष या निमित्तानं करेल असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा, युवा सेना प्रमुख युवा नेते आदित्य ठाकरे साहेबांचा, शिवसेना जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर